शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी 7 मे रोजी होणार सुनावणी। सत्ताधारी विरोधक आणि महाराष्ट्राचे सुनावणीकडे लक्ष। संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक तणावात वाढ। सुरक्षा परिषद भारत-पाक तणावावर बैठकीत करणार चर्चा। परदेशी चित्रपटांवर ट्रम्प सरकारचा हल्ला। अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर लादणार। अमेरिकन चित्रपट उद्योगाला पुनर्जीवित करण्यासाठी निर्णय। मुंबईत 4 महिन्यात 52,896 घरांची विक्री। जानेवारी ते एप्रिलमध्ये 52,896 घरांची विक्री। मागील वर्षीच्या तुलनेत घर विक्रीत 8% वाढ। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक। एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात 500 कोटींचे टार्गेट पूर्ण करून केला महसूल जमा। छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 जणांना 9 कोटींचा गंडा। 7 जणांवर फसवणुकीचे गुन्हा दाखल। या प्रकरणामध्ये साई भक्ती अर्बनच्या संचालकांचा समावेश असल्याने परिसरात खळबळ। सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा। तापमानात घट झाल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा। वर्ध्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। गारपिटीमुळे पपई, केळी आणि फळपिकांचे नुकसान। बीडमध्ये शेतावर घेतलेले कर्ज फेडायला सांगितल्याने पुतण्याने केली चुलत्याला मारहाण। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। नवी मुंबईत अजूनही निघतोय हुक्क्यांचा धूर। शहरात अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरू। हुक्का पार्लर सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।